काही वर्षांपूर्वी शनी शिंगणापूर गाव हे देशातलं एकमेव गाव होतं ज्या गावामध्ये घरांना दारं नसायचे। गावातल्या लोकांचं रहिवाशांचं असं म्हणणं होतं, त्यांची अशी भावना होती की स्वतः शनिदेव त्यांच्या घरांचं रक्षण करतात। त्याच शनी शिंगणापूरमधल्या शनी महाराजांच्या देवस्थानमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढतच चालली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 5 बनावट ॲप तयार करून देवस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला कोट्यवधी रुपये गेल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। ह्या 2 कर्मचाऱ्यांची सध्या सायबर पोलिसांकडून चौकशी देखील सुरू आहे। या 5 बनावट ॲपच्या माध्यमातून कधी 2 लाख रुपये, कधी 1 लाख रुपये, कधी 50,000 रुपये अशा स्वरूपात ही जी देणगी आहे ती देवस्थानच्या अकाउंटला न जाता थेट या 2 कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला गेल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालेलं आहे। अर्थात या देणगीचं नंतर या कर्मचाऱ्यांनी काय केलं, कोणाला दिले का स्वतःच वापरले याचा देखील तपास आता पोलीस करतायत। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडनं देवस्थानचे विश्वस्त, इथले पुजारी, त्याचप्रमाणे इथल्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी सध्या सुरू आहे। 5 बनावट ॲपच नाही तर देवस्थानचे जे 3 अधिकृत ॲप आहेत त्यांची देखील चौकशी आता सायबर पोलिसांकडनं सुरू करण्यात आली आहे। या 3 अधिकृत ॲपवर वर्ष 2 वर्षात भाविकांनी नेमकी किती निधी पाठवला, या निधीचं नेमकं काय झालं, ते कशा पद्धतीनं वापरण्यात आले ह्याचा देखील आता सखोल तपास सुरू आहे। मधल्या काळामध्ये देवस्थानच्या एका कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे। हे प्रकरण थोडकं नाही आहे, तर या प्रकरणामध्ये 2च कर्मचारी नाही तर काही विश्वस्त आणि काही संबंधित अधिकारी देखील अडकल्याची सध्या शनी शिंगणापूरमध्ये दब्या आवाजात चर्चा आहे। ज्या शनी शिंगणापूर गावामध्ये पूर्वी लोक घराला दारं न लावता निर्धास्त झोपायचे, त्याच शनी शिंगणापूर देवस्थानच्या एकूणच सगळ्या अपहारामध्ये नेमके कोणाकोणाचे हात आहेत याचा तपास सध्या सायबर पोलीस आणि अहमदनगर पोलिसांकडून सुरू आहे। अर्थात या तपासाच्या एकूणच प्रक्रियेमुळे पोलीस देखील याबाबत गुप्तता पाळू नयेत, मात्र या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी देशभरातल्या लाखो भाविकांची मागणी असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।